नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेथीच्या मुठ्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. ह्याच्या आधी आपण मेथीची थालीपीठं बघितली. आता मेथीच्या मुठ्या कशा करायच्या ते बघूया. एक वाटी मेथी मी धुवून स्वच्छ चिरून घेतली. एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले. एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले, छोटी वाटी ही. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. एक भरून वाटी बेसन पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतले. अजून एक राहिले. 2 चमचे मी नाचणीचं पीठ घेतले. बाजरीचं पीठ असेल तर ते पण चालते घातलं तर. थोडेसे तीळ घेतलेत मी 1 चमचाभर. जिरेपूड घालायचे. जिरेपूड, धणेपूड घालायची थोडी. हिंग 1 चमचाभर. हळद, ओवा थोडासा घालायचा हातावर चोळून. हे मिरची, लसूण आणि मीठ. मिरच्या भाजून कुटलेल्या आहे, हे घालायचं 1 चमचाभर. लागलं तर आपण ह्याच्यात मीठ घालणार आहे. थोडंसं लाल तिखट घालते मी. आणि आता हे आपण मळून घ्यायचं आहे मिक्स करून. घट्ट मळायचं आहे. हा घट्ट गोळा मळून झालाय. आता मी हे उकळून घ्यायचं आहे. आता तेल इथं पाणी ठेवले उकळायला कढईत. आणि मोदकाच्या चाळणीला तेल लावून घेतले. आपण आता ह्याच्यात उकळायला ठेवायचं आहे. थोडी थोडी लांबड गोळे करायचे रोल. फार जाड करायचे नाहीत, त्याला आपण परत तळणार आहे. पाणी उकळलंय. आता आपण हे उकळायला ठेवायचं आहे. 10-15 मिनटं लागतील. बारीक गॅस करून उकळायला ठेवायचं झाकून त्याच्यावर. मुठे आपले शिजलेत का बघूया. वाफ आली चांगली. सुरी घालून बघूया जरा. शिजलेलं आहे. पीठ कुठं लागलेलं नाही ना. आता गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घेऊया. नंतर याच्या आपण वड्या पाडायच्या. वडी आपली आता थंड झाल्या. हे कट करून घेऊया. तेल ठेवले तापायला मी इकडं. हे छोट्या छोट्या वड्या अशा कट करून घेऊया आपण आणि तळून घ्यायच्या. तेल तापले, वडी घालायची आपण ह्याच्यात. बारीक गॅसवर खरपूस भाज तळून घ्यायचे. नुसत्या तेलावर जरी परतलं तरी चालते, पण तळल्यानंतर छान लागते कुसकुशीत. अजून थोडा वेळ तळायला पाहिजे खरपूस. तळून झाले. आता आपले वड्या काढून घेऊ टिश्यू पेपरवर. सगळ्या मुठ्या आपल्या तळून झाल्यात. बघा सगळ्या आतपर्यंत तळलं गेलं हे. आणि छान लागतात कुसकुशीत.
फोडून दाखवते. हे तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा अशाच खायला चांगलं लागते. आता आपण एका डिशमध्ये काढूया. अशा पद्धतीने तुम्ही मेथीच्या मुठ्या करून बघा. मेथीच्या भाजीमुळे खमंग वास येतो आणि छान लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.